निधनोत्तर विधी असं आपण म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात खूप शंका असतात अर्थातच. आणि या सर्व जनजातींमध्ये कुठलाही संस्कार प्रकार असू दे, म्हणजे अगदी बाळाचं बारसं आपण करतो तसं त्यांच्यामध्येही असतं, विवाह असतो, विविध सण उत्सव असतात. या सगळ्यामध्ये या शमन किंवा पुरोहिताला एक महत्वाचं स्थान आहे. तर आपण जेव्हा दहन संस्कार करतो तेव्हा जणू काही त्या दिवंगताची आपण अग्नीला आहुती देतो. त्या यमाला आपण प्रार्थना करतो, वैदिक प्रार्थना आहेत की हे होरपळून टाकू नको या दिवंगताला, ह्या चर्माची ही व्यवस्थित व्यवस्था लाव. इतका सुंदर हृदय भाव या सगळ्यामध्ये आहे आणि तोच भाव तेही त्यांच्याकडे जपत आहेत, कारण तो वस्तीचा आधारभूत अशी ती व्यक्ती आहे. त्यामुळे शमन किंवा पुरोहिता ह्या व्यक्तीनं एक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक असं स्थान या सगळ्या जनजातींच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून ही सगळी माहिती ऐकणं हा एक अतिशय सुखद आणि समृद्ध करणारा असा अनुभव माझ्यासाठी नक्की होता. पण आता काळाच्या ओघात आपल्यालाही आपल्याकडच्या पद्धतींमध्ये जसे बदल करायला लागतात तसं त्यांच्याकडेही आपल्याला दिसतं की नवीन पिढी शिक्षणासाठी बाहेर जाते आहे. त्यामुळे धर्मविषयक धारणा जपत असताना त्यांनाही त्याच्यामध्ये काही बदल हे कालसंगत करायला लागतात. तर या सगळ्याबद्दल सुद्धा आम्ही अतिशय छान संवाद हा तिथे केलेला आहे.